एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि ही आहे सॉफ्टी. आम्ही घेऊन आलेलो आहे एक नवीन व्लॉग. तर आम्ही चाललेलो आहे आत्ता दवाखान्यामध्ये. तर काही टेस्ट रिपोर्ट्स घ्यायचे. कुणाची टेस्ट, काय टेस्ट ते मी तुम्हाला दाखवेल, शेअर करेल तुमच्यासोबत. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी आत्ता ऑफिसवरून आली आहे आणि आम्ही जातो आहे. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि इथे आपण सॉफ्टीचे टेस्ट करणार आहे का नाही. सॉफ्टीचा एक क्ल्यू देऊन टाकते मी की सॉफ्टीचं टेस्ट वगैरे करणार आहे, रिपोर्ट्स येणार. तर काय रिपोर्ट्स किंवा कसले टेस्ट किंवा काय मी बोलते ते तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला कळेल. तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आलो आहे सॉफ्टीच्या फेवरेट जागी. कुठं सॉफ्टी? खायला. मी चालले माझे फोटो काढायला. चला. हॅलो गाईज. तर आम्ही आलेलो आहे घरी आणि आता मी तुम्हाला सांगते की कशासाठी आम्ही सॉफ्टीचे रिपोर्ट्स घ्यायला गेलो होतो किंवा फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला गेलो होतो. तर मी तिथे काही शूट नाही केलं कारण तिथे मला ॲक्च्युली खूप मोठा फॉर्म फिलअप करायचा होता आणि बाकीच्या गोष्टी प्रोसिजर करायच्या होत्या त्याच्यामुळे. तर आम्ही तिथे गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आमचं जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे सॉफ्टीचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला गेलो होतो. का तर आम्ही आता नेक्स्ट इयरपासून सॉफ्टीची स्कूल चेंज करतो आहे. खूप छान मोठ्या स्कूलमध्ये तिचं ॲडमिशन केलेलं आहे आम्ही ऑलरेडी आणि त्यासाठीच खूप गडबड चालू होती, फॉर्मॅलिटीज चालल्या होत्या. परत मेडिकल सर्टिफिकेट, फॉर्म सबमिशन, ॲडमिशन प्रोसेस वगैरे ते खूप मोठी लेंदी प्रोसेस होती आणि ते सगळं आता झालेलं आहे ऑलरेडी डन. आणि आम्ही छान अशा मोठ्या स्कूलमध्ये सॉफ्टीचं ॲडमिशन केलं. आत्ताची ही स्कूल बेटर होती तिची, बट ट्रॅव्हलिंगचा थोडासा इश्यू होता. म्हणजे तिला ट्रॅव्हलिंगलाच ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागायचा. तर आता तिचं ट्रॅव्हलिंग कमी होईल. घराजवळ स्कूल आहे, घराच्या अराऊंड एक 10 ते 10 मिनटाच्या अंतरावर. त्यामुळे तिला छान आता टाईम मॅनेजमेंट करता येईल कारण तिला वेळच भेटत नव्हता. ती सकाळी 7ला जी घरातून जायची ती डायरेक्ट 3:30ला यायची, त्याच्यानंतर रेस्ट करायची, परत ट्युशन आणि बाकीच्या तिच्या ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे तिचा खूप ट्रॅव्हलिंगमध्येच कमीत कमी 1 ते 1.5 तास, म्हणजे संध्याकाळ दुपारचा 1 ते 1.5 तास आणि सकाळचा 1 ते 1.5 तास ट्रॅव्हलिंगमध्येच ऑलमोस्ट 2 ते 3 तासाचं ट्रॅव्हलिंगमध्येच जात होते. त्याच्यामुळं मग आम्ही डिसिजन घेतला की छान स्कूलमध्ये, तिचं नवीन स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं. आणि आम्ही खूप सर्च केल्यानंतर आम्हाला घराच्या इथे एक छान अशी स्कूल भेटलेली आहे आणि मी तिथे असं सॉफ्टीचं छान असं ॲडमिशन केलेलं आहे. आणि मोठी स्कूल आहे, खूप अराऊंड छान आहे. आम्हाला ॲटमॉस्फिअर आवडलं तिथलं. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या स्कूलमध्ये, डान्सिंग, त्यांच्या लॅब्स आहेत खूप, म्हणजे क्लब लॅब्स आहेत त्यांच्या खूप वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये तुमचे रूम्स आहेत, म्हणजे म्युझिकची रूम वेगळी, परत डान्सची रूम वेगळी, लॅबॉरेटरीची रूम वेगळी, म्हणजे खूप फॅसिलिटी, ॲक्टिव्हिटीज खूप जाणे खूप आहेत त्या स्कूलमध्ये. ॲक्टिव्हिटीजवर खूप जास्त फोकस आहे, प्लस एज्युकेशनही त्याच लेवलचं आहे. तर छान वाटलं आम्हाला की आता ऑलरेडी झालं म्हणजे सॉफ्टीचा तेवढा ट्रॅव्हलिंगचा टाईम वाचेल. त्यामुळे आम्ही तिचं ते सगळं प्रोसिजर करत होतो, तिचे ब्लड टेस्ट, तिचे फोटोज अँड ऑल सगळ्या गोष्टी करत होतो आम्ही. त्यामुळे गडबडीत खूप चालली होती. आणि ॲडमिशन हे मोस्टली नोव्हेंबर-डिसेंबरपासून स्टार्ट होतात कारण त्यांचं जे आहे ते इयर चालू होतं एप्रिल मंथपासून. तर एप्रिलपासून तिच्या स्कूल्स चालू होतील, म्हणजे इथली जी स्कूल संपेल आणि त्याच्यानंतर लगेच तिकडे तिची स्कूल चालू होईल दुसरी. तर असं होतं आत्तापर्यंतचं सगळं. आणि छान आम्ही आत्ता आलेलो आहे घरी आणि आमच्यासोबत एक सीन झाला होता, मी तो पण तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही सॉफ्टीचे जे फोटोज होते, पासपोर्ट साईज फोटो, ते ॲक्च्युली अराऊंड त्यांना 8 ते 10 फोटोज लागतात. तर ते आम्ही काढले होते. म्हणजे मी रिसेंटली मम्मीच्या इथे गेले होते त्यावेळेस मी तिचे फोटोज काढले होते आणि 16 काहीतरी फोटोज होते ते मी घरी आणून ठेवले. बट मला ते फोटो आम्ही 2 दिवस झाले मी आणि रेहान शोधतोय, तर ते आम्हाला फोटो अजिबात कुठे सापडतच नव्हते. आणि 1 मिनिट,
आम्ही सगळं शोधलं, म्हणजे टोटली आमचे जे डॉक्युमेंट्सचे फाईल्स वगैरे जे आहेत तिथे सगळीकडे शोधलं, बट आम्हाला ते फोटो कुठेच भेटले नाहीत. मग आम्ही शेवटी डिसिजन घेतला की चला आता जाऊ द्या, भेटत नाहीत, आपण नवीन फोटो काढायला जाऊया. आणि नवीन फोटो काढायला म्हणून आम्ही घरातून निघालो आणि फोटो स्टुडिओमध्ये गेलो. आणि कॉन्फिडन्सली तिथे आमच्या आधी कोणीतरी एक जण होते, तर त्याच्यामुळे ते फोटो काढत होते. तर मी ते फोटोशूटचं पण तुम्हाला दाखवेल की फोटो आम्ही काढले का नाही, फोटो तिचे पासपोर्ट साईज. तर आम्ही तिथपर्यंत गेलो आणि तिथे आतमध्ये ऑलरेडी एक जणांचे फोटो ते काढत होते. त्यामुळे आणि तेवढ्या वेळात माझ्या सासूबाईंचा म्हणजे मम्मींचा कॉल आला आम्हाला की घरी या, सॉफ्टीचे फोटो आहेत ते भेटलेत. ते त्यांच्याकडे एक डॉक्युमेंट्सची पिशवी होती त्याच्यामध्ये सापडलेत. म्हणजे आम्ही अख्खं घर शोधलं आणि जिथं मी ठेवले होते, मीच ठेवले होते ते फोटो त्यांच्याकडे एक आठवडा पहिले मीच त्यांची डॉक्युमेंटची पिशवी होती, जी डॉक्युमेंटची पिशवी होती त्याच्यामध्ये मीच ठेवले होते एक आठवड्यापूर्वी. मला ते आठवतच नव्हतं आणि आत्ता माझं सध्या असंच काहीतरी होतं आहे मायशूमुळे की गोष्टी विसरायला होत्या. त्यांनी मला आठवत पण नव्हतं आणि त्यांनी पण इतके दिवस 2 दिवस आमचं जेव्हा डिस्कशन चालेल तेव्हा त्यांनी पण शोधलं नव्हतं. आणि आम्ही गेल्यावर त्यांच्या डोक्यात काय आलं काय माहिती की चला बाबा त्या पिशवीमध्ये बघूया डॉक्युमेंटचे. ते ॲक्च्युली आमच्या पूर्ण फॅमिलीचे डॉक्युमेंट्स त्यांच्यात आहेत, तर तिथे त्यांनी शोधले आणि कॉन्फिडंटली त्यांना तिथं भेटले. आम्ही परत त्या स्टुडिओमध्ये गेलो, त्यांनी तिथे आम्हाला फोन केला आणि मग आम्ही परत रिटर्न घरी आलो. तर अशी झालेली होती. तर आमच्यासोबत अशी एक ट्रॅजेडी झाली फोटोसाठी, सॉफ्टीच्या फोटो संदर्भात अशी छान अशी ट्रॅजेडी झाली. तर चला आता मी छान असं एक छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, जी की आहे चपातीचे कुरकुरे. म्हणजे कुरकुरे म्हणण्यापेक्षा इंद्रचे वेफर्स किंवा काही आपण त्याला काही नाव देऊ शकतो, कारण मी ती शोधलेली आहे रेसिपी आणि मी ती बनवते. ती रेसिपी मी नेहमी बनवते. खूप झटपट रेसिपी आहे आणि सॉफ्टीला मी टिफिनला पण देते, तिला खूप आवडते ती रेसिपी सॉफ्टीला. तर चला माझ्यासोबत कनेक्ट राहील. मी छोटीशी 5 मिनिटाची रेसिपी आहे, जी स्नॅक्ससाठी, मुलांच्या मधल्या टिफिनसाठी किंवा अशी तुम्ही बनवू शकता. तर चला माझ्यासोबत कनेक्टेड राहा, मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. चपातीचे ते कुरकुरे चांगले होते. आवडतात ना तुला? तर गाईज तुम्ही बघितले असेल आमची रेसिपी. आम्ही केले होते चपातीचे हेल्दी असे चिप्स. म्हणजे मी सॉफ्टीसाठी करते, तिला आवडतात खूप. टिफिनला घेऊन जाते तिला आवडतात. तर सकाळची आपली जी चपाती असते तर ती चपाती कडक होते, मग ती संध्याकाळी खात नाही आम्ही. त्यांना आमच्या घरात तर नाहीच खात संध्याकाळी, सकाळची चपाती संध्याकाळी. त्यामुळे मग ती चपाती वेस्ट नको जायला म्हणून तिचे छान असे शेप्स कट करून घेते आणि तिचे छान असे शेप्स करून पाहिजे होते. तुम्ही कुठल्याही अँगलमध्ये शेप्स कट करून घेऊ शकता आणि ते छान असे डीप फ्राय करायचे आणि त्याच्यावरती पेरी पेरीचा एक मसाला येतो, तो पेरी पेरीचा मसाला टाकायचा आणि खरंच खूप छान टेस्टी लागतात. तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर नक्की ट्राय करा, ते खूप छान आवडीने खातील आणि खूप सोपी आहे. टिफिनला कधीतरी स्नॅक्स म्हणून ऑप्शन द्यायला छान आहे, टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून ऑप्शन द्यायला खरंच खूप छान आहे. तर नक्की ट्राय करा. मी सांगितलेली आजची रेसिपी 5 मिनिटात होते, खूप जास्त हे नाही आणि चपात्या वेस्टही जात नाही
हेल्दी असा ऑप्शन आहे बाहेरच्या वेफर्सपेक्षा. ठीक आहे, तर थोडंसं ऑइलमध्ये फ्राईड करतो आहे आपण, बट कधीतरी चालतं. तर असं छान अशी मी सिंपल अशी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केली. तर हा व्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एक छान नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.